आदेशाप्रमाणे आजचे खुशीचे हवन पारंगे यांच्या निवासस्थानी पार पडले आणि चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये शक्तिशाली स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच महानतेकी बाबा जुमदेजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। सर्व सेवक सेविका बाल गोपाळ उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। मी एक मार्गात आल्यावरच अनुभव सांगत आहे। माझा पतिदेव मार्केटिंगचे काम करतात, तर ते असं मित्राच्या दुकानामध्ये ते जेवण डबा खाण्यासाठी गेले आणि ते व्यसन करत होते। तर व्यसन करत होते, त्यांना माहित होतं, पण त्या दिवशी केली नाही केली त्यांना माहित नव्हतं। तर त्यांच्या डब्यामधली भाजी खाल्ली त्यांनी, तर त्यांनी खाल्ली, पण वास येत होती नाही होती त्यांचं माहिती नाही। व्यसन करते म्हणून हे माहित होतं, पण असे करता करता असे 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, तरी त्यांनी म्हणजे असं माफी मागितली नाही का हा व्यसन करते नाही, याच्या टिफिन मधलं मी भाजी खाल्ली बा म्हणून। मग माफी मागितली नाही, काही नाही। तर माझा मुलगा 6 महिन्याचा होता, तर त्याला शी लागली, पातळ शी व्हायला लागली। मग आम्ही दवाखाना, पहिलं भगवंताचंच करते मी, पण भगवंताच्यानी काही आराम लागत नाही, तर मग मी दवाखाना करते। मग दवाखाना केल्यानंतर कार्यकर्ते काकाजींना पण फोन केला होता, मग तरी त्यांनी चुका वगैरे असतील तर माफी मागा म्हणे, पण जी मी चूक होती तर ती काही लक्षात येत नव्हती। तर मग आणखी शी 1 महिना लगातार शी करत होता आणि शी मध्ये रक्त येत होतं। की हॉस्पिटल आहे तिथे दाखवलं, म्हणजे 2-3 दिवसाआड 8 दिवसाआड अशी मी खूप घेऊन जात होती माझ्या बाळाला। नंतर ते भांडे प्लाटला वगैरे त्यांनी सांगितलं की शी बंद होत नाही, तर म्हणे आता तुम्हाला लेप्रोस्कोपी करावं लागेल म्हणे। तर मग 50-60 हजार रुपये खर्च येईल म्हणत होते, आमच्याजवळ काही पैसे होते नाही। मग मी म्हटलं माझ्या पतिदेवाला, तुम्ही काहीतरी चुकी झाली असं म्हटलं, तर हे तेव्हाच असं होऊ शकते म्हटलं, नाही तर असं होऊ शकत नाही म्हटलं। तर मग माझ्या पतिदेवाला रोज विचारत होती, पण ते काही सांगतच नव्हते। मग जेवण दिलं मी आणि त्यांना म्हटलं आपल्या जो पैसा नाही काही नाही म्हटलं, आणि एवढं भगवंताचं करूनही म्हटलं बाळाला आराम होत नाही। पण माझं बाळ एवढं 1 महिना रक्ताची संडास करत होता, तरी पण म्हणजे असं लुस्तर झालेलाच नाही होता। जसं हेल्दी होतं तसंच, नाही तर कोणतं संडास आपण 1 दिवस करण पातळ तर लुस्तर भरून जातो। पण माझं बाळ दूध पण पित होतं चांगलं सगळं, फक्त रक्ताची संडास। मग माझे पतिदेव म्हणते, श्रद्धा म्हणते, मी सांगू म्हणते ते जवळचं म्हणते मी भाजी खाल्ली म्हणते, कारण तो म्हणते दुकानात बसते पण तो पिऊन बसते म्हणते। तर मी म्हणते त्याच्या जवळची भाजी खाल्ली म्हणते। हेच तर चूक आहे म्हटलं। आता तुरंतपणे म्हटलं कार्यकर्ते काकाजीला म्हटलं फोन करा म्हटलं, आणि त्यांना ही चूक पहिलं सांगून द्या म्हटलं, कारण आपण चूक अजूनपर्यंत खुलवली नाही। त्यांना फोन केलं आणि 1 तासामध्ये 3 वेळा झोप लावायला सांगितली होती, आणि जी औषध सुरू होती त्याच अर्ध्या तासापासून म्हणजे त्यांनी गलती सांगितली आणि माझ्या बाळाची शीज बंद झाली। औषध एवढी जमा झाली होती ती फेकण्यात गेली, आणि बिना लेप्रोस्कोपीनं आणि बिना डॉक्टर उपचारानं नुसतं गलती सांगितली, भगवंताला माफी मागितली, पूर्ण रक्ताची शी बंद झाली, पातळ शी, आणि चांगलं मग झालं। असं माझं एक हे अनुभव आहे। तर एवढे वरून भगवंताला मी नमस्कार करते, सगळ्या शिवकांना नमस्कार करते।